आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम। मराठी वृत्तपत्र सृष्टी केवळ एका वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही, अशी एक प्रकारची भावना त्यावेळी होती। परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात दलित आणि अस्पृश्य वृत्तपत्रांनी जो प्रपंच केला तो आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही। मराठी वृत्तपत्र सृष्टीत जर कोणत्या महान आणि विचारवंत पत्रकाराचे कर्तृत्व दुर्लक्षित केले गेले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारवंत पत्रकाराचे। उलट ज्यांना बाबासाहेबांचा सहवास घडला, ज्यांनी मुलाखती घेतल्या, त्यांनीही त्यांचा पत्रकार म्हणून कधी गौरव केलाच नाही, परंतु त्यांच्या पत्रकारितेचीही फारशी दखल घेतली नाही। ज्या काळात बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रांना जन्म दिला त्या काळात भल्या भल्या पत्रपंडितांनी कातडी बचाव धोरणे ठेवले, त्यामुळे नुकसान बाबासाहेबांचे झाले नसून मराठी वृत्तपत्र सृष्टीचे झाले। बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत हे सुरू केले। प्रबुद्ध भारत स्वतंत्रपणे जन्माला आले नाही, तर ते जनताचेच रूपांतर होते। ही वृत्तपत्रे सामाजिक आणि सांस्कृतिक निकडीतून जन्माला आली होती। समाजातील विषमता, सांस्कृतिक अहंकार, नेतृत्वातील विसंवाद, पोखरलेपण आणि अर्थहीनता विशद करून एक नवा समाज घडवण्याची प्रेरणा यामागे होती। बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी केवळ अस्पृश्यांना आणि दलितांना जगवण्याचे कार्य केले नाही, तर स्पृश्यांनाही आपल्या समाजद्रोही भूमिका तपासून पाहण्याचे आवाहन वारंवार केले। बाबासाहेबांना वृत्तपत्रांकडे केवळ धंदा म्हणून पाहणारी वृत्ती मान्य नव्हती। पुणे येथील न्यायाधीश रानडे व्याख्यानमालेत वृत्तपत्रासंबंधी विचार मांडताना बाबासाहेब म्हणाले होते, Journalism in India was once a profession. It has now become a trade. It has no more moral function than the manufacture of soap. मूकनायकाचे संपादक म्हणून शीर्षभागी बाबासाहेबांचे नाव नसून त्या काळातील उच्च विद्या विभूषित पांडुरंग नंदराम भटकर या विदर्भातील तरुणाचे नाव असले तरी मूकनायकचे संगोपन धोरण अग्रलेख बाबासाहेबांचेच असते। ज्या पत्राचा सर्वार्थाने त्यांनी प्रपंच केला ते पत्र होते बहिष्कृत भारत। या वृत्तपत्राला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने जोपासले। बहिष्कृत भारतच्या मागे अन्य वृत्तपत्रांसारखी कोणतीही सुसज्ज यंत्रणा नव्हती, संपादकीय विभाग नव्हता, वितरण व्यवस्था नव्हती। हे सारे बाबासाहेबांनाच करावे लागले, पण त्यांना फारसा प्रतिसाद लाभला नाही। आपले वृत्तपत्र हा व्यवसाय नव्हे तर समाज प्रबोधन कार्यासाठी स्वीकारलेली जबाबदारी आहे, अशी त्यांची धारणा होती। धर्मांतरासंबंधी बाबासाहेबांनी केलेली मीमांसा लक्षणीय आहे। ते म्हणतात, धर्मांतर हा मौजेचा विषय नाही, हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे। जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात नेण्याकरता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढीच पूर्वतयारी धर्मांतराकरता करावी लागणार आहे। गांधी, नेहरू यांच्यापासून ते हिंदू महासभा, सत्यशोधक समाज या संदर्भात त्यांनी परखड विचार मांडले। या प्रचंड लिखाणातून त्यांचा अभ्यास, तर्कशुद्धता, परखडपणा, चिकित्सकता यांचा प्रत्यय येतो। तेजस्वी विचारसरणी आणि धारदार भाषा, प्रतिपक्षावर अज्ञान आणि असत्यावर कठोर प्रहार करणारे बाबासाहेब अनेकदा उपरोधिक भाषेचाही उपयोग करतात। यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बाबासाहेबांनी आपले विचार भाषेच्या फुलोऱ्यातून मांडलेले नाहीत। लोडाशी टेकून भाषा सजवण्याचा किंवा शृंगारिक शब्दांचा सूज बाळगण्याची हौस त्यांना नव्हती। त्यांचे सर्व वृत्तपत्रीय लेखन चिंतनशील, धार्मिक आणि मार्मिक आणि कृतीस आवाहन करणारे आहे। बाबासाहेबांचे हे वैचारिक लेखन मराठी निबंध वाङ्मयाचा अलंकारच होय। स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण करणारी बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीला, लोकजागृतीला चळवळीचे भान दिले। सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा।